वॉरियर्स आणि आपल्या बूथ प्रमुखांना विनंती करतो की त्यांनी मागच्या खुर्च्यांपेक्षा समोर येऊन बसायचं आहे आणि बाहेर जरी कोणी उभे असतील त्यांना सुद्धा मी विनंती करतो की प्रचारार्थ भारतीय जनता पार्टी अमरावती शहर जिल्ह्याच्या वतीने आज अमरावती मतदारसंघ आणि भंडारा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघाच्या आपले सुपरवाईजर उपस्थित आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी, आपल्याला आजच्या या बैठकीचं थोडक्यात स्वरूप सांगतो. जिल्ह्याचे अध्यक्ष हे आपल्याला मार्गदर्शन करतील, कारण की लगेच यानंतर भंडारा मतदारसंघाच्या सुद्धा बैठक होणार आहे. तरी त्या बैठकीला सुद्धा सर्वांना आम्हाला जायचं आहे. त्याच्यामुळे ज्यावेळी अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली त्यावेळी फडणवीस बाहेर बसलेले होते. त्यांना काही माहीत नाही. फडणवीस साहेब जे आहेत ते नालायक आहेत अशी टीका आता उद्धव ठाकरेंनी केली आहे. काय सांगू? महाराष्ट्राच्या 14 कोटी नागरिकांचं जर मत घेतलं, गोपनीय मत घेतलं, तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील. ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधू संतांचं हत्याकांड बघितलं आणि तोंड चुप्प बसले राहिले, मुख गिळून चुप्प बसले राहिले, ज्यांनी कोविडच्या काळामध्ये 100 कोटीचा भ्रष्टाचार केला, ज्या उद्धव ठाकरेंनी 14 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडलं, 2.5 वर्ष पेन नसलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राने बघितला, 2.5 वर्ष 2 दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही बघितला, तो काय देवेंद्र फडणवीसांना नालायक वगैरे शब्द बोलतो आहे. महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनाही माहिती आहे की मोदींच्या नावावर मोदींचा फोटो लावून मागच्या वेळी 18 खासदार निवडून आले. आता मोदींचा फोटो गेला, मोदींचं नावही गेलं, मोदींचं नाव आता त्यांनी सोडलं. त्यांना हे भीती वाटतं आहे की 18 खासदार जे त्यांचे होते ते आता 2-4 आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये, अतिशय निराश अवस्थेमध्ये, अतिशय त्यांच्या मनावर जो परिणाम झाला आहे त्या परिणामामुळं त्याचे बोलतात आहे. त्यांना महाराष्ट्राच्या उत्कृष्ट अशा मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे.